सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात जंगली टस्कर हत्तीने हेवाळे गावात धुडगूस सुरू केलाय। हत्तीला हाक लावून लावले तरी तो पुन्हा लोकवस्तीत येऊन नारळ सुपारीच्या झाडांचं प्रचंड नुकसान करतोय। वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना हेवाळे गावात मुक्कामी ठेवण्यात आलं, तरीही कालच्या रात्री एकतर्फी दादागिरी करत टस्कर हत्तीने हिंसकरित्या घुसखोरी केली आणि दत्ताराम देसाई यांच्या घराशेजारी भलं मोठं नारळीचं झाड भुईसपाट करून टाकलं। सुदैवानं माड घरावर टाकला नाही। टस्कर हत्तीला रात्री फटाके लावून पळवण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा काही मिनिटातच दादागिरी करत हेवाळे गावात तो घुसलाच। यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, शासनाच्या मदतीची अपेक्षा करतात। 4 दिवस झाले तरी हत्ती मोकाट असून जनता भयभीत आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।